नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. स्त्री लंपट भोंदू बाबा विरोधात अमरावती पोलिसांची धडक कारवाई. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आश्रमाला ठोकले सील. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा राज्य अभियानात अमरावती जिल्हा माघारला. 2940 शाळांपैकी केवळ 731 शाळांचीच ऑनलाईन नोंदणी. 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेसमोर 100% नोंदणीचं आव्हान. आणि वनविभाग लोखंडी साहित्य चोरी प्रकरणी 3 अटकेत. लोखंड चोरी करण्यासह विकत घेणाऱ्याला देखील केली अटक. कारवाईत 7,40,000चा मुद्देमाल जप्त. आणि आता सविस्तर वृत्त. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका महिला भक्तावर अत्याचार करून पसार झालेल्या मारडी येथील भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यावर कारवाई करत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि या कथित आश्रमाला सील ठोकलं. गरम ताव्यावर बसून भाविकांना अश्लील शिवीगाळ करणारे प्रकरण भोंदू बाबाच्या अंगलट आलं होतं. तेव्हापासून फरार असलेल्या या भोंदूच्या अत्याचाराच्या घटनेनं त्याचा प्रणय किडा चव्हाट्यावर आला आहे. मारडी या गावात कारला रस्त्यावर भव्य जागेत त्यानं आपला आश्रम थाटला आहे. यामध्ये गोरक्षण अस्तित्वात आहे. गोरक्षणाआड त्यानं प्रशस्त जागेवर ताव मारल्याचं सांगण्यात येत आहे. अमरावती रूरल घटक के कुराहा पुलिस स्टेशन के अंडर में 25 जनवरी को एक एफआईआर दाखिल किया गया है, जिसमें एक 34 वर्ष की महिला जो है उन्होंने अपने गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर जो 47 इयर्स के हैं, इनके खिलाफ़ में आरोप किया है बलात्कार का. उसके ऊपर में गुनाह हमने दाखिल किया है. आरोपी जो है वो अभी फ़रार है, उनको हम ढूंढ रहे हैं. वरना तपास जो है शुरू हो गया है, तपास चालू है. एंड इसके आगे बाकी जो मुद्दे जैसे जैसे हमारे सामने आएंगे उसके ऊपर में हम अपनी तरफ से कारवाई करेंगे. भोंदू बाबाची पहिली पत्नी बाबाच्या व्यभिचारी वर्तनानं सोडून गेली. त्यानंतर पुढील 5-6 वर्षे बाबानं दुसरीशीच घर ठाव केला. तर तिलाही सोडचिठ्ठी दिल्यावर भोंदू बाबा महिला भक्तांना आपली शिकार करत असावा हे बलात्काराच्या घटनेवरून सिद्ध होत आहे. 6 महिन्या अगोदर मारडी परिसरातील एका गुरुदास नावाच्या बाबाचा गरम ताव्यावर बसण्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. तेव्हा अमरावती अनिशच्या टीमने प्रत्यक्ष पाहणी केली होती. तेव्हा बाबा आम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही असं जाहीर करून तिथून पळ काढला. नंतर चौकशी केली असता बाबा नर्मदा यात्रेवर गेले असे तिथे सांगण्यात आले. त्यानंतर अनिश तर्फे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती, पण त्याची दखल तेव्हा पोलिसांनी घेतली नव्हती. त्यानंतर काही दिवसानंतर 2 महिलांनी बाबांनी दुष्कृत्य केल्याचे आणि फसवल्याची तक्रार अनिशकडे दिली होती. अनिशचा एक क्षेत्र नसल्यामुळे अनिशने त्यांना मार्गदर्शन करून पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्या महिलांनी कुर्रा पोलीस स्टेशनला बाबाच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि आता त्या बाबावर बलात्कार, फसवणूक, सायबर क्राईम या गुन्हा नोंदवून आश्रमाला सील लावण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या भोंदूबाबाच्या अंगाऱ्या धुपाऱ्याला स्थानिक नागरिक अजिबात प्रतिसाद देत नाही, तर अन्य ठिकाणाहून भाविकांची या भोंदूगिरी करणाऱ्या बाबावर आस्था आहे. त्यामुळं गुरुदास बाबा उर्फ सुनील जानराव कावलकर हा ग्रामस्थांपासून सुरक्षित अंतरावर राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात 2940 शाळांपैकी केवळ 731 शाळांनीच ऑनलाईन नोंदणी केली आहे. अद्यापही 2185 शाळांची नोंदणीच झालेली नाही. त्यामुळे या मोहिमेत राज्यस्तरावर अमरावती जिल्हा माघारला आहे. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत 100% नोंदणीचं आव्हान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासमोर उभं ठाकलं आहे.
शाळांना विविध उपक्रम आणि गुणवत्ता वाढीच्या प्रयत्नांच्या माध्यमातून या अभियानातून प्रगतीची दिशा देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. त्यानुसार या अभियानात सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळा सहभागी होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचं महत्त्व तसेच शाळेविषयी कृतज्ञता भावना निर्माण करणे आदी बाबी या अभियानाचं उद्दिष्ट आहे. या अभियानात शाळांसाठी विद्यार्थी उपक्रम, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रमासाठी एकूण 100 गुण असतील. यामध्ये विविध गटात शाळांना तालुका, जिल्हा, विभागनिहाय आणि राज्यस्तरावर रोख स्वरूपाचं पारितोषिक मिळणार आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी शाळांना मोठी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2940 पैकी केवळ 731 शाळांनीच आतापर्यंत नोंदणी केली आहे. अद्यापही 2185 शाळांची नोंदणी शिल्लक आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत 2185 शाळांच्या ऑनलाईन नोंदणीचं आवाहन शिक्षण विभागासमोर उभं ठाकलं आहे. वनविभागातील इमारतींमधील लोखंडी अँगल चोरी करणाऱ्यासह ते विकत घेणाऱ्या तिघांना अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पथकानं अटक केली आहे. तसंच त्यांच्याकडून 7,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्वप्नील श्रीराम पवार, अब्दुल अजीज अब्दुल वाहब आणि अब्दुल वाहेद अब्दुल मुजीब अशी अटकेतील आरोपींची नावं आहे. कुन्हा येथील वनविभागाच्या जागेवरील काही लोखंडी अँगल चोरी गेले होते. त्या प्रकरणात कुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध घेतला, परंतु काही सुगावा लागला नाही. दरम्यान स्वप्नील पवार यांना लोखंडी अँगल चोरून ते अमरावतीला विकले अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकातील कर्मचाऱ्यांनी कुन्हा येथून स्वप्नील पवार याला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली असता त्यानं अँगल विकत घेणाऱ्या दोघांची नावे सांगितली आणि त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करून 7,40,000चा मुद्देमाल जप्त केला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा गावात संत भिकाजी महाराज जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न झाला. विशेष म्हणजे या निमित्तानं काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यामध्ये 200च्या वर पालख्या आणि दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये पंढरपूरच्या पालखीला पहिला बहुमान मिळाला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा गावात संत भिकाजी महाराज जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न झाला. सकाळी 212 पालख्यांनी यात सहभाग घेतला. यामध्ये पंढरपूरच्या पालखीला पहिला बहुमान मिळाला. भिकाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याला 4 राज्यातील संतांनी हजेरी लावली. यावेळी 4 एकर परिसरात 200 क्विंटल महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं. या जन्मोत्सव सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी इथं राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेचं उद्घाटन आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडलं. या सोहळ्याचं उद्घाटन अमरावती जिल्ह्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडलं. या सोहळ्याचे अध्यक्ष जनार्दन बोथे, सरचिटणीस, प्रमुख पाहुणे म्हणून तिवसाचे नगराध्यक्ष योगेश वानखेडे यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्यात व्यासपीठावर आमदार यशोमती ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मानवधर्म शिकवला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं 28वी पुरुष आणि 18वी महिला स्पर्धा घेण्यात आली. या 30 जानेवारीला स्पर्धेत विजेत्या चमूला पारितोषिक प्रदान करण्यात आलं. यानंतर भजन स्पर्धेचा समारोप करण्यात आला. खरं तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची ही मोझरी शहरातली दुसरी स्पर्धा. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गेली अनेक वर्षापासून भजन स्पर्धेचं आयोजन करत आलेलं आहे. 28वी पुरुष कामगार भजन स्पर्धा आणि 18वी महिलांसाठी ओपन स्पर्धा. या स्पर्धेचं उद्देश जर सांगायचं झाला तर पूर्वीचा जो गिरणी कामगार, जो आताचा वेगळ्या पद्धतीचा गिरणी कामगारांचा जो आता आपल्याला वेगळं काही त्यामध्ये बोलण्याची गरज नाही आहे, परंतु पूर्वीचा गिरणी कामगार आपल्या भजनामध्ये, कीर्तनामध्ये मुंबई, नाशिक, पुणे अशा मेट्रो सिटीमध्ये तो
व्यस्त असायचा आणि ह्या भजन कीर्तन आणि नामस्मरणामध्ये तो व्यस्त राहायचा. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19 गरजू ओबीसी विद्यार्थ्यांना पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास योजना किंवा इतर योजनेअंतर्गत त्वरित घरकुल देण्यात यावं या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील आमला विश्वेश्वर येथील 19 गरजू घरकुल लाभार्थ्यांनी चांदूर रेल्वे पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आम्ही आम्हाला एकूण लाभार्थी घरकुलसाठी बसलेलो आहोत. पहिले बची यादी चालवली, बची यादी चालवली गाव ड मध्ये आहे. आता डची यादी चालू झाली म्हणजे आपलं गाव ब मध्ये आहे. म्हणजे ह्या प्रकार काय आहे, आम्हाला 2010 पासून घरकुल मिळालं नाही. पहिले यादी जमलेली आहे 52 लोकांची. आता आम्ही काही 14मध्ये त्याच्यात आम्हाला काही घरकुल मिळालं नाही. आपल्यामध्ये खरं झालं हे गावात बसून दुसरी यादी केली, ती यादी रद्द केली. त्याने आपल्या मनानं यादी केली. तिथं सगळं राजकारण चालते, आपल्या जातीवाद चालते. याचे जेवढे लोक घेतले आम्हाला डावलून यानं आपले लोक घेतले. त्यापैकी जे 2 आहे त्या एक किसनराव चापले आणि किसनराव निकोरे हे ड यादीतले आहे. यांना आम्ही लाभ देत आहे. त्यांची फाईल उद्या आमच्याजवळ येऊन जाईल. आणि बाकीचे उर्वरित 17 लाभार्थी आहे ते PMA आहे म्हणजे ब यादीत असल्यामुळं सध्या त्यांचं टार्गेट आमच्याकडे अप्राप्त आहे. आणि ते टार्गेट प्राप्त झाल्यावर आम्ही त्यांना खात्रीने लाभ देऊ. पात्र आहे त्यांची मौकाबानी करून त्यांच्या घर कच्चे आहे वगैरे सगळं आमच्याकडे तयार आहे रिपोर्ट. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथं वकील दाम्पत्याच्या हत्येचे पडसाद अमरावतीतही पाहायला मिळाले. जिल्हा वकील संघानं लेखणी बंद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हत्या प्रकरणाचा जलदगतीनं तपास आणि वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राहुरी येथे जी निर्गुण हत्या झालेली आहे आढाव दाम्पत्याची, त्या निर्गुण हत्येचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा म्हणा किंवा आंदोलन म्हणा, आम्ही आज लेखणी बंद ठेवायचं हे केले ठेवण्याचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यानिमित्त आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. आणि ही जी हत्या झालेली आहे ही हत्या म्हणजे वकील बांधवावर एक प्रकारचा अमानुष असा हल्ला होता. आणि या हल्ल्यामध्ये जे बळी पडलेले आहेत तसा प्रकार कोणासोबतही होऊ शकतो. आणि म्हणून सरकारला आमची अशी विनंती आहे, या जे आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात, आमची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट बिल लागू करण्यात आलेलं आहे तसंच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट बिल लागू करण्यात यावं. आणि आमच्यासुद्धा सुरक्षेची जबाबदारी त्या बिलद्वारे पार पडेल. म्हणून माझं हेच सरकारला नम्र विनंती आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल ॲक्ट पास करण्यात यावं. दिनांक 25 जानेवारी 2024ला ॲडव्होकेट राजाराम अडाव आणि ॲडव्होकेट मनीषा अडाव यांची जी निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पुन्हा एक प्रश्न आपल्यासमोर ऐरणीवर आलेला आहे, तो म्हणजे वकिलांच्या सुरक्षिततेचा. वकील जेव्हा काम करत असतो न्यायालयामध्ये त्याला एका पक्षाची बाजू मांडावं लागत असते. त्यावेळेस निश्चितच दुसरा पक्ष जो आहे तो वकिलाला आपला दुश्मन समजायला लागतो. अशा परिस्थितीमध्ये जर राहुरीला झालेल्या हल्ल्याप्रमाणे हल्ले आणि त्याप्रमाणे हत्या जर होत असेल वकिलांची, तर वकिलांना काम करताना असुरक्षितता निर्माण होते आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षापासून सरकारकडे एक प्रलंबित बिल आहे ते ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टचे, ते लवकरात लवकर सरकारने लागू करणं आवश्यक आहे.
अशा परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट डॉक्टर लोकांना लागू झालेला आहे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू होणं आवश्यक आहे. मी आपल्या माध्यमातून सरकारला आव्हान करतो की ते बिल लवकरात लवकर लागू करावं. आमचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे जे प्रतिनिधी आहे ते निश्चितच याबाबत पुढची रूपरेषा ठरवणार आहे. अन्यथा असे जर हल्ले होत राहतील तर वकिलांना पुन्हा एकदा रस्त्यावर येऊन एखादं आंदोलन उभं करावं लागेल आणि त्यासाठी आम्ही नेहमीच सक्षम राहू. अमरावतीतल्या वलगाव मार्गावरील जिल्हा परिषद विद्योचित माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. आमदार सुलभाताई खोडके यांनी यासाठी जिल्हा परिषदेचे CEO अविशांत पंडा यांच्याकडे शिफारस केली आहे. अमरावती शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी सर्व शासकीय शाळांचा दर्जा सुधारून त्या ठिकाणी श्रेणीवाढ, चांगल्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून समाजातील प्रत्येक गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेषत्वानं प्रयत्न चालवले आहेत. मनपाच्या शाळांमध्ये KG1-2 इंग्रजी माध्यमांचा पहिला वर्ग तसंच 10वी-12वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्यानंतर आता वलगाव मार्गावरील जिल्हा परिषदेच्या विद्योचित माध्यमिक शाळेचा सुद्धा कायापालट होतोय. या शाळेत नुकतेच 35 लाख रुपये मंजूर करून अभ्यासिका सुरू करण्यात आली असून आता शहराच्या पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेणं सुलभ आणि सोयीचं व्हावं म्हणून या विद्योचित शाळेत 11वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत आहे. या संदर्भात आमदार सुलभाताई खोडके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्याकडे शिफारस केली होती. हे विशेष. 30 जानेवारी ही महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त अमरावतीत मनपा परिसरात हुतात्म्यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त मनपा कार्यालयात मनपा आयुक्त देविदास पवार यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहीदांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. आधीच्या काळात अमरावती शहरात रात्रीच्या वेळी मार्केट लाईनमधील दुकानं बंद करण्याची सूचना म्हणून सायरन वाजवण्यात येत होता. कालांतराने ही पद्धत बंद पडली. आता या सायरनचा आवाज फक्त महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांना सूचना म्हणून वापरण्यात येतो. गेल्या 7 वर्षात उच्च शिक्षणामध्ये मुलींचा टक्का वाढला असल्याचा निष्कर्ष शिक्षण मंत्रालयानं केलेल्या सर्वेक्षणात निघाला आहे. 41 लाख मुलांच्या तुलनेत 50 लाख मुलींची यात वाढ झाली आहे. शिक्षण मंत्रालयानं उच्च शिक्षणाबाबत केलेला 2021-22 वर्षासाठीचा अखिल भारतीय सर्वेक्षण अर्थातच AISHI अहवाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थी संख्या वर्षभरात 19 लाखांनी वाढून 2021-22 मध्ये 4.33 कोटींवर पोहोचल्याचं स्पष्ट झालंय. यात विद्यार्थिनींची संख्या 6 लाखांनी वाढून 2.7 कोटींवर पोहोचल्याचंही उघड झालंय. 2014-15 मधील 3.42 कोटी एकूण विद्यार्थी नोंदणीचा विचार करता 7 वर्षात यामध्ये 26.5% अर्थात 91 लाखांची वाढ नोंदवण्यात आलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. यात मुलींचं प्रमाण अधिक म्हणजेच 32% अर्थात 50 लाख एवढा आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. स्त्री लंपट भोंदू बाबाविरोधात अमरावती पोलिसांची धडक कारवाई. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आश्रमाला ठोकले सील. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा राज्य अभियानात अमरावती जिल्हा माघारला. 2940 शाळांपैकी केवळ 731 शाळांचीच ऑनलाईन नोंदणी. 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेसमोर 100% नोंदणीचं आव्हान. आणि वनविभाग लोखंडी साहित्य चोरी प्रकरणी 3 अटकेत. लोखंड चोरी करण्यासह विकत घेणाऱ्याला देखील केली अटक. कारवाईत 7,40,000चा मुद्देमाल जप्त.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.